ज्ञानेश्वरी पाण्यावरती वाचली. बाबांनी या ठिकाणी एका पण मुलं शिकवा अशा पद्धतीने संदेश देऊन या ठिकाणी अनेक कुटुंबातली मुलं शिक्षणासाठी बोर्डिंग निर्माण केला. औरंगाबादला केली, भगवान गडावर केली. आणि ह्या निमित्ताने अनेक माणसं आज जी काही समाजामध्ये अधिकारी उच्च पदावर असतील ते आज या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी आज समाजामध्ये करीत आहे. त्याच पद्धतीने हा भगवानगड त्या काळचे स्वतंत्र सेनानी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्या काळामधले सर्व साधू संत महंत या ठिकाणी हा धोम्या डोंगर होता. त्या डोंगरावरती भगवानगडाची स्थापना करताना त्या ठिकाणी तो धोम्या डोंगरच नाव होतं, त्याला धोम्या गड म्हणून प्रसिद्ध झाला. परंतु त्या ठिकाणच्या त्या पूर्वीच्या संतांनी म्हणजे व्यंकट स्वामी असतील, त्यांच्याबरोबरचे अनेक महान संत होते, यांनी सांगितलं की हा भगवानगड या नावाने हा गड ओळखला जाईल. आणि तेव्हापासून त्या भगवानगडाचं नाव संत भगवान बाबांच्या नावाने या ठिकाणी रूपांतरित झालं. आज भगवानगड जर पाहिला तर एक मोठं आध्यात्मिक क्षेत्र, आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण संत नामदेव शास्त्री महाराज यांनी आज त्या ठिकाणी निर्माण केलेले 22 कोटी रुपयाच्या ज्ञानेश्वरी मंदिराचं काम आज त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहे. 2026 साली त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करून, कारण भगवान बाबांना ज्ञानेश्वर माऊलींनीच एक मोठी शक्ती दिली होती आणि तीच पुढे नामदेव शास्त्रींना त्या गडाच्या गादीवर बसणाऱ्या या शास्त्रींना ती दिलेली आहे. त्या निमित्ताने तो गड त्या ठिकाणी उभा राहिला आहे. तसंच त्या ठिकाणी आध्यात्मिक गड उभा राहत असताना 2 युनिव्हर्सिटी, एक औरंगाबाद युनिव्हर्सिटी आणि एक पुणे युनिव्हर्सिटी, या 2 युनिव्हर्सिटी मधले विद्यार्थी त्या ठिकाणी अध्यात्माचं शिक्षण घेत असताना MPC UPC सारखे त्या ठिकाणी क्लास आणि त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी मिळण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मुलांसाठी निर्माण केलेली आहे. आणि ते कोणत्याही जाती पातीचं नाही, सगळ्या जाती धर्माची मुलं त्या ठिकाणी आज शिकताय. आता मी काल परवा एक मुलाखत ऐकली 2-4 विद्यार्थ्यांची की ती MPC पास झालेली. त्यांनी सांगितलं आम्हाला मोफत जेवण, मोफत शिक्षण, मोफत राहणं आणि या ठिकाणी चांगल्या उच्च प्रतीचे शिक्षक येऊन शिकवणं, अशा पद्धतीचे शिक्षण झाल्यामुळं आज आम्ही ह्या भगवान गडावरती MPCचं शिक्षण घेतल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी उच्च अधिकारी झालो आहे. अशा पद्धतीचं ध्येय धोरण राबवणारा एक संत या महाराष्ट्रात होऊन गेला. त्याचं नाव संत भगवान बाबा. त्यांचं नाव वेगळं होतं पूर्वीचं, पण त्यांना संत भगवान बाबांनी बाबा नावाने या ठिकाणी ओळखलं गेलं. म्हणून काल मी संध्याकाळी एक व्हिडिओ पाहिला की नामदेव शास्त्रींनी सांगितलं की भगवान बाबांचे विचार समाजाप्रत जाण्यासाठी भगवान बाबांची सुद्धा या ठिकाणी आपण जयंती साजरी केली पाहिजे. आणि तो एक हेतू आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो, आपणही काहीतरी संतांचं देणं लागतो, या हिशोबाने त्या विचाराने आपण आज या ठिकाणी भगवान बाबांच्या या ठिकाणी आपल्या 6 ग्रामस्थांच्या, कसरवाडी ग्रामस्थ आहे या ठिकाणी, प्रथम नागरिक आहे, त्यांचे प्रतिनिधी आहे, नळवाडीचे आहे, अशा भोजापूर खोऱ्याच्या वतीने या ठिकाणी भगवान बाबांची जयंती आपण या ठिकाणी सर्व मिळून या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या ठिकाणी बाबांना विनम्र असं अभिवादन करण्यासाठी आला. त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी व्यक्तीच्या स्वरूपात आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भगवान बाबांच्या प्रतिमेस या ठिकाणी गुलाल आणि पुष्पगुच्छ वाहून या ठिकाणी अभिवादन करावा आणि त्यांची जयंती साजरी करावा अशा या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. भगवान बाबा की